ह्यूमन मेटानिमो व्हायरस या व्हायरसचा प्रादुर्भाव सध्याच भारतात झालेला आहे. याचा प्रादुर्भाव झाल्यावर साध्या सर्दीसारखे लक्षणे येतात, पण जर जास्त प्रमाणात त्याचा विरुळंस असला तर मग निमोनियासारखे आजार होऊ शकतात आणि हा प्रादुर्भाव लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे कालच आपल्या महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री श्रीयुत हसन मुश्रीफजी यांनी सर्व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अधीक्षक यांची VC द्वारे चर्चा आयोजित केली होती आणि त्यात खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे, ज्या व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव झाला आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये न येणे, साधी सर्दी जरी असली तरी त्याच्यापासून दूर राहणे, त्याला मास्क लावण्यास सांगणे, ही काळजी घ्यायला सांगितलेली आहे. आणि ट्रीटमेंटच्या स्तरावर आमच्या वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागात प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉक्टर अजय केशवानी तसेच नोडल ऑफिसर डॉक्टर अजय कुसुंबीवाल यांना सूचना देण्यात आल्या की बालरोग विभागात 4 ते 5 बेडचा सुसज्ज NICU तयार ठेवणे व तो आम्ही तयार केलेला आहे. याचा प्रादुर्भाव कोरोनासारखा सिरियस जरी नसला तरी खूप साऱ्या रुग्णांमध्ये याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, रुग्णसंख्या वाढू शकते. त्या स्तरावर सर्व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून मास्क लावून आपल्याला हा आजार होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन मी डॉक्टर सुरेंद्र भुयार, वैद्यकीय अधीक्षक, श्री वना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय करीत आहे. धन्यवाद. आणि पब्लिक नॉलेजमध्ये जे एक HMPV व्हायरसबाबत लोकांमध्ये एक हे न्यूज तयार झालेली आहे, त्याच्याबद्दल प्रशासनातर्फे म्हणजे जे डूज आणि डोंट्स आहे ते आम्ही सर्क्युलेट केलेलं आहे की तुम्हाला कोणते असं इन्फेक्शन, तुम्हाला काही थंडी, खोकला असेल तर पब्लिक प्लेसमध्ये जाणे थोडं अवॉइड केलं पाहिजे. हात आहे ते साबण किंवा सॅनिटायझरने क्लीन केले पाहिजे आणि तुमचे जे कन्सल्टिंग डॉक्टर त्यांना दाखवा. हा इन्फेक्शन आहे तो नेहमीच्या एक इन्फेक्शनपैकी एक आहे, त्यामुळे नागरिकांना याबद्दल कोणतेही काळजी किंवा भीती करण्याची अजिबात गरज नाही आहे. जिल्हा पातळीवर असेल किंवा आरोग्य यंत्रणाची जे तालुका पातळीवर आणि गाव पातळीवरची यंत्रणा आहे तीसुद्धा याच्यासाठी सजग आहे आणि नागरिकांना अजिबात कोणती भीती किंवा काळजी करण्याची गरज नाही यासाठी.